नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या आम्ही या बातमीपत्राद्वारे आपल्यापर्यंत आणत आहोत. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून एका क्लिकवर हे बातमीपत्र आपल्या मोबाईलवर असेल. तर अशा आहेत आजच्या ठळक घडामोडी. न्यूज हेडलाईन्स. प्रायोजक व्हिजन मास्टर्स. मोफत संगणकीकृत नेत्र तपासणी, आजीवन मोफत सेवा आणि अस्सल ब्रँडेड फ्रेम सर्वोत्तम किमतीत. आजच भेट द्या. ओबेरॉय कॉम्प्लेक्स, रतनलाल प्लॉट, नेकलेस रोड, अकोला. व्हिजन मास्टर्स. 3 पिढ्यांचा विश्वास, उत्तम दृष्टीचा सहवास. चॉकलेटचा आमिष दाखवून 3 वर्षीय नातीवर अत्याचार. 57 वर्षाच्या आजोबानेच केला प्रकार. नराधम अटकेत. अकोल्यातील गजबजलेल्या अलंकार मार्केटमध्ये गोडाऊनला भीषण आग. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या जेल रोड परिसरात पत्नी व चिमुकल्या मुलाची हत्या. पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. 9 ऑगस्ट पूर्वी वॉल कंपाऊंडची मागणी. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे तुमच्या हक्काचं व्यासपीठ, जे प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध आहे. अजिंक्य भारत न्यूज. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. नात्यावरचा विश्वास उडवणारी, माणुसकीला काळीमा फासणारी आणि प्रत्येकाच्या मनात संतापाची लाट निर्माण करणारी एक घटना मूर्तिजापूर तालुक्यात घडली आहे. खरं तर ज्या आजोबांच्या कुशीत सुरक्षित वाटावं, अशाच आजोबाने आपल्या स्वतःच्या नातीवर, 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिताला आरोपीने चॉकलेटचं आमिष दाखवत घराबाहेर नेले आणि हा प्रकार घडला आहे. संपूर्ण नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि पीडितेला न्यायाची मागणी केली आहे. बघूया हा विशेष रिपोर्ट. मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वल आत्माराम नाईक हा मूळ ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील रहिवासी असून काही खासगी कामानिमित्त आपल्या मूळ गावी आला होता. याच दरम्यान त्याने आपल्या 3 वर्षीय नातीला चॉकलेटचे आमिष दाखवत घराबाहेर नेले. यानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली. कुटुंबियांनी तातडीने माना पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माना पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत आरोपी उज्ज्वल आत्माराम नाईक वय 57 याला अटक केली. आरोपी विरुद्ध संबंधित कायद्यानुसार तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचाराचा संरक्षण कायदा म्हणजेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अकोल्यातील गजबजलेल्या अलंकार मार्केटमध्ये आज एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मार्केटमधील 4 ते 5 दुकानांची गोडाऊन जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार अलंकार मार्केटमधील दुकानांच्या गोडाऊनला अचानक आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारील 4 ते 5 गोडाऊनला आपल्या कचाट्यात घेतले. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली. अग्निशामक दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच बाजारपेठेत गर्दी होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अलंकार मार्केट हे अत्यंत गजबजलेले ठिकाण असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रतिनिधी मुकेश ढोके, अजिंक्य भारत न्यूज. व्यापारी नेता वंचित बहुजन आघाड़ी मनोहर पंजवानी, अलंकार मार्केट में अभी सवेरे से जो ये चल रहा था, एमएससीबी की आंख मिचौली, यानी कि एमएससीबी की 2-3 बार वोल्टेज कम ज्यादा हुआ है, उसकी वजह से यह घटना हुई है। जो हमारे 3-4 हमारे समाज के लोगों की दुकानें जली है, तो इसका जो जिम्मेदार है वो एमएससीबी। नाशिक रोड परिसरातील जेल रोड येथे पत्नी आणि चिमुकल्या मुलाची हत्या करून पतीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे नाशिक शहर हादरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पतीने धारधार शस्त्राने पत्नी आणि चिमुकल्या मुलाच्या गळ्यावर वार केल्याचे समोर आले आहे। या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला। त्यानंतर संबंधित पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले। गंभीर अवस्थेतील पतीला उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही। कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना किंवा अन्य कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे। अजिंक्य भारत न्यूज करिता गणेश खराटसह सोपान रणपिसे, नाशिक। देऊळगाव राजा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेची नवीन इमारत पूर्णपणे तयार असूनही केवळ संरक्षण भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप त्या इमारतीत स्थलांतरित करता आले नाही। परिणामी शेकडो विद्यार्थ्यांना सध्या लिलाव भवन येथे उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या तात्पुरत्या खोल्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे। पत्र्याच्या शेडमध्ये उन्हाळ्यात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो, तर पावसाळ्यात पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या मोठ्या आवाजामुळे अध्यापनात व्यत्यय येतो। तसेच शेडच्या आजूबाजूला दाट झाडी, झुडपे आणि बिळे असल्याने साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा धोका कायम आहे। शेडचा वरचा भाग उघडा असल्याने माकडेही वर्गांमध्ये व परिसरात येत असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नवीन शाळेची इमारत सर्व सुविधांसह तयार करत असताना केवळ संरक्षण भिंतीअभावी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणापासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे पालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने वॉल कंपाऊंडच्या कामास प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। क्रांती दिन अर्थात 9 ऑगस्ट 2026 पूर्वी संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा पालक, नागरिक व शाळा परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या संदर्भातील निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक आमदार तसेच शिक्षण समितीच्या सभापती यांना सादर करण्यात आले आहे। अजिंक्य भारत प्रतिनिधी मुन्ना ठाकूर, देऊळगाव राजा। घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @ 7। आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर। राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी। मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट। आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी। अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग। विश्रांतीनंतर मी सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ तसेच दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेगाव शहरातील विद्यार्थी, युवक, युवतींनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी विविध घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं। मोर्चात सहभागी झालेल्यांनी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केल्याचा आरोप असलेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच केंद्र सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली। या मोर्चात वैभव वाकोडे, रोहित इंगळे, निखिल इंगळे, अमोल गवई, आयुष बांगर, कुलदीप गवई, आर्यन ओवे यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक, युवती सहभागी झाले होते। आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले। सिंदखेड राजा तालुक्यात सुरू असलेल्या SIR संदर्भातील प्रलंबित व सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी तहसीलदार अजित देवटे यांनी महसूल यंत्रणा ऍक्शन मोड मध्ये आणली आहे। सोमवार 20 जुलै रोजी तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। यावेळी SIR ची सर्व कामे विहित मुदतीत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। बैठकीत तहसीलदार देवटे यांनी प्रत्येक टेबलावरील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। तालुक्यात SIR चे काम समाधानकारक वेगाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद करीत उर्वरित कामेही
युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आवाहन केले. मैदानी पातळीवर काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास त्या स्वतः फोनद्वारे तात्काळ सोडवत असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून कामालाही गती मिळत आहे. तालुक्यातील नागरिकांशी संबंधित असलेली ही कामे विनाविलंब पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महसूल विभाग सक्रिय झाला आहे. तहसीलदारांच्या थेट मार्गदर्शनामुळे कामकाज अधिकच प्रभावीपणे सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीला महसूल नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण वराडे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप बंगाळे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय सोनने, राजीवभाई खरात, केडी इंगोले, गणेश देशमुख यांच्यासह तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे, सिंदखेड राजा. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी सकल मातंग समाज देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 341 नुसार अनुसूचित जातींना आरक्षण देण्यात आले असले तरी त्याचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा लाभ काही मोजक्याच जातीपुरता मर्यादित राहिल्याने अनेक वंचित समाज घटक आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने शेवटच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही समाजाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार योग्य आकडेवारीच्या आधारे उपवर्गीकरण करता येऊ शकते. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, तसेच उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाला सादर करण्यात आल्या असून वंचित समाज घटकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा सकल मातंग समाजाने व्यक्त केली आहे. अजिंक्य भारत प्रतिनिधी मुन्ना ठाकूर, देऊळगाव राजा. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने अकोला जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली होती, तर वाढत्या उकाड्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि दुपारनंतर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला. गेल्या 2 दिवसात तापमानात तब्बल 5 अंशांनी वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे चिंतेत असलेल्या बळीराजामध्ये पुन्हा आशावाद निर्माण झाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चॉकलेटचा आमिष दाखवून 3 वर्षीय नातीवर अत्याचार, 57 वर्षाच्या आजोबानेच केला प्रकार, नराधम अटकेत. अकोल्यातील गजबजलेल्या अलंकार मार्केटमध्ये गोडाऊनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या जेल रोड परिसरात पत्नी व चिमुकल्या मुलाची हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, 9 ऑगस्ट पूर्वी वॉल कंपाऊंडची मागणी. विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या खास आपल्या मोबाईलच्या एका क्लिकवर. अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आमच्या सोशल मीडिया व्यासपीठाला म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.